छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। नमस्कार देश बांधवांनो, आज आम्ही पांगरी बुद्रुक तालुका सिन्नर येथून अरुण रामचंद्र पांगारकर, हेमंत मनोहर निकम आणि सचिन रामनाथ निकम असे तिघेजण वहिवाटी रस्त्याच्या समस्येसंदर्भात आलेलो आहोत। सर्वप्रथम आमची समस्या आपण समजून घ्यावी। प्रथमतः मी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे या महोदयांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की वहिवाटी रस्त्यांसंदर्भात आपण एक सुंदर कायदा केला, परंतु त्यासोबतच मी व्यवस्थेचा निषेध करतो की एवढा सुंदर कायदा बनवलेला असताना देखील भ्रष्ट व्यवस्था त्या कायद्याची व्यवस्थित पद्धतीने अंमलबजावणी करत नाही आणि त्यामुळे पीडित शेतकऱ्यांना न्यायापासून वंचित राहावं लागतं। आता थोडं मी कठोर बोलणार आहेत, कृपया समजून घ्यावेत। कोणालाही वैयक्तिक आपण आरोप करणार नाहीत आणि त्यामुळे प्रामाणिक अधिकाऱ्यांनी वाईट वाटून घेण्याचं कारण नाही। खरं तर स्वतःचा देह विकून पैसा कमावणारी वेश्या आणि लाच घेऊन चुकीचं काम करणारे, बेकायदेशीर काम करणारे अधिकारी यांचा स्तर हा एकच आहे। मी तर असं म्हणेल की वहिवाट रस्ता अडवणारे, अन्याय करणारे शेतकरी हे ग्राहक आहेत आणि त्यांच्या केसेस चालवणारे, सेटलमेंट करून केसेस जिंकून देणारे वकील हे मधले दलाल आहेत, ज्याला भडवा म्हणतात। आणि त्या दलालांमार्फत लाच घेणारे सरकारी अधिकारी यांना वेश्या म्हणावं लागेल। बांधवांनो, शब्द वाईट वाटत असेल तर तुम्ही आमच्यावर खुशाल गुन्हा दाखल करू शकता, आम्ही शिक्षा भोगायला तयार आहोत। पण वास्तव तुम्ही जर समजून घ्याल तर वास्तव मात्र तितकंच जहाल आहे। गेल्या 6 वर्षांपासून आमचा वहिवाटी रस्ता आमच्या शेजारील बबन सोपान पगार नावाच्या व्यक्तीने अडवला। तो कोणत्या पद्धतीने ते समजून घ्या। त्याने काय केलं, आमच्या पर्यायी रस्त्याचा खोटा नकाशा तयार केला। ऑलरेडी आमचा वहिवाटी रस्ता हा दक्षिण बाजूने आहे आणि त्याने उत्तर बाजूने आमचा रस्ता असल्याचा खोटा नकाशा भूमी अभिलेख कार्यालयातून काढून आणला आणि त्या नकाशाच्या आधारावर आम्हाला सांगितलं की नकाशामध्ये तुमचा जो रस्ता आहे तो उत्तर दिशेला आहे, दक्षिण दिशेला तुमचा रस्ता नाही असं सांगून त्याने आमचा रस्ता अडवला। आम्ही तहसीलदार साहेबांकडे दाद मागायला गेलो। त्यावेळेस तहसीलदार होते तत्कालीन एकनाथ बंगाळे यांनी पंचनामा करण्यासाठी तत्कालीन मंडळ अधिकारी तांबोळी यांना त्या ठिकाणी पाठवलं। बघा मित्रांनो, पहिल्या पंचनाम्यापासूनच सेटलमेंट झाली। आमचा वाद फक्त होता काय की आमच्या रस्त्यावर पाणी साठतंय बंधाऱ्याचं आणि ते पाणी साठतं म्हणून आमची येण्या जाण्याची गैरसोय होत होती, म्हणून आम्हाला त्या ठिकाणी फक्त दगड टाकायचे होते। तर त्या ठिकाणी पंचनाम्याला हे आले तर त्यांनी बुडालेला रस्ता असा पंचनामा करण्याऐवजी बुडालेलं क्षेत्र, बुडीत क्षेत्र अशा पद्धतीने पंचनामा केला। त्यानंतर आमची केस तहसीलदार साहेब यांच्या समोर उभी राहिली। तहसीलदारांनी निकाल देताना असा दिला की तुमची वहिवाट अडवली हे आम्हाला मान्य आहे, परंतु सदर रस्त्यात पाणी असल्या कारणाने
त्या ठिकाणी जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून आम्ही तुमची विनंती मान्य करू शकत नाही। आणि शिवाय नकाशामध्ये तुमचा रस्ता उत्तर दिशेला दाखवलेलं दिसतंय, अशा पद्धतीचे 2 युक्तिवाद त्यांनी केले आणि आमची विनंती नामंजूर केली। त्यानंतर आम्ही तत्कालीन प्रांताधिकारी हेमांगी भामरे पाटील मॅडम यांच्याकडे आम्ही अपील दाखल केलं। अपील दाखल केल्यानंतर आम्ही भूमी अभिलेख कार्यालयात गेलो आणि त्या ठिकाणी मग तो जो खोटा त्यांनी नकाशा आणलेला होता याची शहानिशा केली, कारण आम्हाला संशय वाढला की हा जर व्यक्ती म्हणतो की या ठिकाणी उत्तर साईडने तुमचा रस्ता आहे, मग तिथे जर रस्ता आहे तर तिथं प्रत्यक्षात ओढा आहे, तो ओढा गेला कुठे? मग हे त्या लोकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांना त्यांची चूक समजली, त्यांनी त्यांची चूक कबूल केली की ओढा आणि रस्ता यांचा जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल सारखा असतो आणि त्याच्यामुळं आमची जम्बलिंग झाली आणि ओढ्याला रस्ता समजून आम्ही त्या ठिकाणी रस्ता असा चुकीचा नकाशा दिला। आणि मग भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी काय केलं की तो नकाशा रद्द केला, आम्हाला दुरुस्त केलेला नवीन नकाशा दिला आणि त्यासोबतच खुलासा करणारं दुरुस्ती पत्र देखील आम्हाला दिलं। मग आम्ही काय केलं की तो दुरुस्त केलेला नकाशा, ते दुरुस्त केलेलं पत्र आपल्या मंडळ अधिकाऱ्यांना सादर केलं आणि मंडळ अधिकाऱ्यांना विनंती केली की ज्या कोणी अधिकाऱ्याने अशा प्रकारचं चुकीचं काम केलेलं आहे अशा अधिकाऱ्यावर त्याचप्रमाणे हा चुकीचा नकाशा घेऊन न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रतिवादीवर आपण गुन्हा दाखल करावा। त्यांनी ते निवेदन घेतलं आणि सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनला या संदर्भात अप्लाय करा। मग आम्ही त्या दृष्टीने नाशिकचे पोलीस अधीक्षक साहेब, त्याचप्रमाणे निफाडचे उप पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे तक्रार दाखल केली। त्यानुसार त्यांनी ती तक्रार सिन्नर पोलीस स्टेशनला अग्रेषित केली आणि सिन्नर पोलीस स्टेशननी ती तक्रार तहसील कार्यालयाकडे वर्ग केली। आज 3 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला, पण सदर खोट्या दाखल्यावर कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेण्यात आलेली नाही। शिवाय मंडळाधिकारी मॅडमला आम्ही विनंती केली की मॅडम, पावसाळ्यात आम्हाला खूप त्रास होतो, तरी कृपया आपण आमचा रस्ता लवकरात लवकर खुला करावा। तुमचा निकाल थोडा उशिरा लागला तरी चालेल, पण तात्पुरता का होईना आम्हाला रस्ता आपण खुला करून द्यावा। मॅडमने सांगितलं की आपण फक्त आठवडाभर थांबा, पुढच्याच आठवड्यात मी पुढची तारीख तुम्हाला दिलेली आहे। परिस्थिती अशी झाली का त्यानंतर मॅडम ज्या गायब झाल्या, 3 वर्ष मॅडम आल्याच नाही, तारीख पे तारीख मॅडमचा पत्ता नाही। आणि मग शेवटी आम्हाला आमरण उपोषणाचा निर्धार आम्ही केला आणि ज्यावेळेस आम्ही आमरण उपोषणाला बसलो 16 मार्च 2026ला, त्यावेळेस झोपलेल्या म्हणा की झोपेचा सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी 25 मार्च ही आम्हाला सुनावणीची तारीख ठेवली। 25 मार्चला आमची सुनावणी झाली। माननीय उपजिल्हाधिकारी हेमंत महेश जमदाडे साहेब यांनी आमच्या बाजूने निकाल दिला आणि अक्षरशः तत्कालीन तहसीलदार एकनाथ बंगाळे यांचा निकाल हा बेकायदेशीर आहे हे निकाल पत्रामध्ये त्यांनी नमूद केलं। त्यांनी पूर्ण कायद्याचा कलमच त्या ठिकाणी आम्हाला सादर केला। माननीय जमदाडे साहेब म्हणतात की वहिवाटी रस्त्यांसंदर्भातला नियम असा आहे की तहसीलदाराचं काम फक्त एकच आहे की वहिवाट अडवली की नाही हे सिद्ध करणं। ती जर सिद्ध झाली तर वहिवाट मोकळी करून देणं हे आपलं काम आहे। जीविताला धोका निर्माण होतो की नाही हे अपेक्षित नाही। त्याचप्रमाणे त्यांना पर्यायी रस्ते आहेत की नाही याच्याशी देखील आपला संबंध नाही। पर्यायी रस्ता असो किंवा नसो,
वहिवाट अडवली हे जर सिद्ध होत असेल तर तहसीलदाराने त्याची वहिवाट मोकळी करून देणं हे त्याचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे तहसीलदारांनी म्हणजे एकनाथ बंगाळे साहेबांनी कायद्याचं पालन केलं नाही असा रिमार्क देत माननीय उपजिल्हाधिकारी जमदाडे साहेब यांनी त्यांचा आदेश रद्द केला आणि पीडित शेतकऱ्यांचा वहिवाटी रस्ता लवकरात लवकर खुला करावा असा आदेश तहसीलदार साहेबांना काढला. त्यानुसार तहसीलदार सिन्नरचे सध्याचे विद्यमान तहसीलदार माननीय सुरेंद्र देशमुख सर यांनी आताचे मंडळाधिकारी विद्यमान असलेले सुनील काकड यांना आदेश काढला की लवकरात लवकर यांचा रस्ता खुला करून द्यावा. त्यानुसार 13 एप्रिलला आमचा रस्ता खुला करण्याचं ठरलं. पण सुरुवातीपासूनच सुनील काकड यांनी अतिशय म्हणजे अधिकार पदाला लाजेल अशा प्रकारची भूमिका घेतली. पहिल्यांदाच त्यांनी भूमिका अशी घेतली म्हणजे अर्थात ती तहसीलदार साहेबांनी सुद्धा घेतली की संरक्षण आणणं हे काम शेतकऱ्यांचं आहे, आम्हाला संरक्षण आणून द्या. ठीक आहे, आम्ही DYSP साहेबांशी बोललो. DYSP साहेब निफाडचे आम्हाला बोलले की संरक्षण आणून देणं हे शेतकऱ्यांचं काम नाही, तुमचं पोलीस स्टेशनला यायचं काही काम नाही. जर महसूल विभागाने आम्हाला तशा प्रकारचा अर्ज आणून दिला तर आम्ही प्रस्ताव तयार करून तुम्हाला संरक्षण देऊ. आम्ही अक्षरशः त्यानुसार वाद घातला मंडळ अधिकारी काकड यांचे सोबत आणि मग त्यांनी ते पत्र पोलीस स्टेशनला नेऊन दिलं आणि 2 दिवस ते पत्र तिथंच थांबवलं. कारण पोलीस स्टेशनने त्यांना सांगितलं होतं की हे पत्र तुम्ही SP साहेबांना आणि DYSP साहेबांना नेऊन द्या. त्यांनी ते दिलं नाही. 2 दिवस प्रकरण तिथंच थांबलं. शनिवारचा दिवस होता. आम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गेलो दुपारी तर दुसऱ्या दिवशी होता रविवार शासकीय सुट्टीचा आणि मग पोलीस निरीक्षक साहेबांनी सांगितलं की आता या हालचाली होणार कोणत्या पद्धतीने, हे पत्र जर पोहोचेपर्यंत जर ऑफिशियल टाइम संपला तर तुम्हाला संरक्षण मिळणं अवघड होऊन जाईल. मग असं करता करता त्या दिवशी आमचा जबाब झाला. प्रतिवादीने जबाब देण्याच्या नावाखाली पूर्ण दिवस वाया घातला. 5 वाजता आमचा प्रस्ताव तयार झाला आणि मग 5 वाजता पोलीस अधिकारी आम्हाला सांगायला लागले की तुम्ही आता हा प्रस्ताव निफाडला घेऊन जा आणि तिथून नाशिकला घेऊन जा. खरं तर ते शेतकऱ्यांचं काम नाहीये, तरी सहकार्याच्या भूमिकेतून आम्ही तयार झालो. पण अहो इथेच 5 वाजले, निफाडला जाता जाता 6 वाजतील, ऑफिस बंद होईल, तिथून नाशिक. मग आम्ही PI साहेब माननीय गणेश शिंदे साहेबांना विनंती केली. मग गणेश शिंदे साहेबांनी ईमेल PDF द्वारे तो प्रस्ताव DYSP साहेब आणि SP साहेब यांना पाठवला. त्यांना विनंती केली की आम्ही याची हार्ड कॉपी घेऊन आमचा माणूस पाठवतोय, कृपया संरक्षण आपण सँक्शन करावं. आणि मग शनिवारी रात्री 11 वाजता आमचं संरक्षण मंजूर झालं. आता बघा, संरक्षण मंजूर झाल्यानंतर देखील जेव्हा प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली, अहो त्या प्रतिवादीचा पती बबन सोपान पगार याने अंगाला असं तेलासारखं ते पेट्रोल का ज्वलनशील पदार्थ चोळून घेतला आणि आत्मदानाचा इशारा देऊन टाकला. त्याची बायको आणि मुली त्या JCB समोर अक्षरशः झोपल्या. त्यांच्यावर कारवाई करायचं सोडून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायचं सोडून आमच्या मंडळ महाशयांनी कारवाई अपूर्ण ठेवली आणि अहवाल तयार करताना मात्र वहिवाटी रस्ता यशस्वीरित्या खुला केला असा रिमार्क मारून अहवाल तयार केला. त्या रस्त्याने अक्षरशः आपण फक्त मोटरसायकल घेऊन जाऊ शकतो, पायी जाऊ शकतो. बळजबरी जर घातलं तर एखादा ट्रॅक्टर, फक्त रिकामा ट्रॅक्टर घेऊन जाऊ शकतो. त्याला जर ट्रॉली लावली, त्याच्यात जर लोडिंगची ट्रॉली असेल किंवा हार्वेस्टर असेल तर तिथून जाऊ शकत नाही. आम्ही 4 वेळा तहसीलदार साहेबांकडे प्रत्यक्ष जाऊन भेटलो, त्यांना निवेदन दिलं, उपजिल्हाधिकारी साहेबांना भेटलं. आम्हाला फक्त आश्वासन भेटलं,
शेवटी पुन्हा एकदा आम्ही उपोषण चालू केलं. उपोषण चालू होऊन 3रा दिवस उजाडला तरी दखल घ्यायचा पत्ता नाही. आमच्या महिला मंडळाने मग ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. तहसील कार्यालयासमोर आम्ही आमच्या महिला मंडळाने ठिय्या आंदोलन केलं आणि तेव्हा कुठं त्या तहसीलदार साहेबांनी आमची दखल घेतली आणि मग आम्हाला तारीख देताना सुद्धा 28 तारीख अशी दिली का त्या दिवशी नेमकी सरकारी सुट्टी. आम्ही 27 तारखेला तहसीलदार साहेबांना जाऊन भेटलो. म्हणलं सर 28ला तर सरकारी सुट्टी दिसते. मग त्यांच्या लक्षात आलं तरी त्यांना गम नाही पस्तावा नाही. ते म्हणे अरे हा सुट्टी आहे म्हणजे इतकं नॉर्मल. म्हणजे शेतकऱ्यांना एवढा मनस्ताप होतो काहीच चिंता नाही. आणि मग त्यांनी शेवटी 4 जून ही तारीख ठेवली. 4 जूनला जेव्हा तहसीलदार साहेब जागेवर आले वस्तुस्थिती पाहिली त्यांनी काय केलं त्या प्रतिवादीच्या खांद्यावर हात ठेवतात. जाऊ द्या त्यांना रस्ता खुला द्या करून. तो अडवलेला रस्ता तर वेगळाच पण तो रस्ता अडवल्यामुळं पुढे आमच्या शेतातून जाणारा जो रस्ता आहे तो बरेच दिवस बंद होता. बरेच दिवस बंद राहिले ना तिथं मोठमोठे फिरंगीचे झाड उगवले. आता आमच्या मालकीच्या शेतातले झाड ते झाड सुद्धा हा प्रतिवादी तोडून देईना. आम्ही तहसीलदारांना सांगतोय. तहसीलदार त्याच्या असा खांद्यावर हात ठेवतात. त्याला समजून सांगतात पगार जाऊ द्या तोडू द्या त्यांना झाड तरी तो त्यांचा ऐकायचा पत्ता नाही. म्हणजे जो अन्याय करतोय त्याला हे प्रेमाने त्याची पाठ थोपटताय. आणि आम्ही विनंती करतोय साहेब हे झाड आहे इथून ट्रॅक्टर जात नाही हार्वेस्टर जात नाही. तहसीलदार साहेब म्हणतात त्याची 1-2 फांदी तोडून घेऊ. तहसीलदार साहेब ते फिरंगीचं झाड आहे त्याची फांदी तोडली तर 8 दिवसानं त्याच्या 1 फांदी तोडली तर तिथं 5 फांद्या उगतील. पुन्हा जो वाद आहे तोच निर्माण होईल. तुम्ही असं करू नका. पूर्ण तुम्ही झाड जे आहे काटेरी झाड ते सगळे तोडून आमचा वहिवाटी रस्ता खुला करा आम्ही विनंत्या करतोय. तर तहसीलदार साहेब आम्हाला दमदाटी करतात. म्हणतात आता तुम्हाला हायवे द्यायचा का. आम्ही हायवे मागत नाही सर. आम्हाला हायवे नकोय. आमचं फक्त शेती उपयोगी अवजार जातील अशा पद्धतीचा रस्ता तुम्ही द्या. आणि मग त्या ठिकाणी आले पत्रकारांनी त्यांना घेरलं आणि मग ते म्हणाले सर त्याची रुंदी वगैरे सांगा. तर तहसीलदार साहेबांनी केलं काय गाडीतून उतरले त्यांच्या आणि जिथं रस्ता मोकळा आहे त्या ठिकाणी शूटिंग घेतली आणि म्हणतात पहा किती रस्ता मोकळा आहे. आणि हे म्हणतात आम्हाला हायवे लागतो ना असं लागतो. तुम्ही काटेरी झाडांचा व्हिडिओ घ्या ना. तो का नाही तुम्ही घेतला. आमच्या माणसाने पहिल्या दिवशी रस्ता खुला केला तर त्या एक माणुसकीच्या भावनेतून त्या मंडळ अधिकाऱ्याचे आभार मानले. तर त्याचं सुद्धा यांनी भांडवल केलं की तुमचे हेमंत निकम यांनी आभार मानले याचा अर्थ रस्ता चांगला खुला झालेला आहे. म्हणजे आभार मानणं हा सुद्धा गुन्हा आहे का. तुम्ही जागेवर या बघा आणि जागेवर येऊन सुद्धा तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखं जर वागत असाल तर त्याला अर्थ काय. आणि त्याची सुद्धा आम्ही वाट पाहिली. तहसीलदारांचं कुठलं पत्र नाही काही नाही. आणि मग शेवटी आम्ही मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला. आणि तसं निवेदन घेऊन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो. अप्पर जिल्हाधिकारी मॅडमला भेटलो. आणि मग त्यांनी काय केलं आम्हाला तोंडी सांगितलं की 16 जूनला आम्ही येतो. प्रांत साहेबाला पण सांगितलं. 16 जूनची तारीख उजाडली संपली सुद्धा. 17 जून आमची उपोषणाची तारीख उजाडली आणि 17 जूनला आम्ही उपोषणाला जाण्यात अडथळे यावेत म्हणून प्रतिवादीने कुरापत काढली. आमचा एक सहकारी म्हणजे आमचाच बंधू त्या आमच्या बांधावर उभा होता तर त्याला शिवीगाळ केली मारहाण केली. आमच्या पुतण्याला अगदी कुत्र्यासारखा चावून लोचका तोडला आणि आमच्यावर गुन्हा दाखल केला की जेणेकरून यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर यांना उपोषणाला जाता येणार नाही. पण आमच्या पोलीस बांधवांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आम्हाला तिघांना म्हणजे उपोषणाची परवानगी तर दिलीच. पण तहसीलदारांना 2 वेळा PI साहेबांनी फोन लावले.
की अहो ते उपोषणाला चालले, त्यांच्या हाना माऱ्या होऊ राहिल्या, तुमचं काय नेमकं. आणि मग पोलीस साहेबांना त्यांनी, आपल्या इन्स्पेक्टर साहेबांना त्यांनी मग 22 तारखेचं लेटर दिलं की 22 तारखेला आम्ही रस्ता खुला करायला येत आहोत. ते लेटर सुद्धा पोलीस साहेबांनी आम्हाला पोहोचवलं. ते लेटर पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल मंडळाधिकाऱ्याचं लेटर आलं. मंडळाधिकारी काय म्हणतो त्याच्या लेटर मध्ये की मागील प्रमाणे जर जेसीबी अगोदर निघून गेला तर आम्ही कारवाई थांबवू आणि अहवाल सादर करू. अहो तुम्ही एवढे निर्ढावले की खोटं बोलायला सुद्धा तुम्ही पेपरवर लिहिताय. अहो वहिवाट रस्ता खुला करण्यासाठी जेसीबी वगैरे आणण्याची जबाबदारी ही तुमची आहे. आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय आणि तो प्रतिवादी त्या जेसीबी चालवण्यावर दगड घेऊन धावतोय आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायच्या ऐवजी तुम्ही स्वतःच आधी अगोदर निघून गेले, जेसीबी वाला नंतर गेला आणि तरी तुम्ही खोटं बोलताय, खोटं लिहिताय का जेसीबी वाला जर निघून गेला तर आम्ही कारवाई थांबवू. आमचं तुम्हाला सांगणे अगदी मुख्यमंत्री साहेब आणि महसूल मंत्री साहेबांना सुद्धा की सर हा प्रतिवादी गुंड आहे, त्यांनी परिसरातल्या सगळ्या जेसीबी मालकांना आणि चालकांना दम देऊन ठेवलाय की तुम्ही जर जे जेसीबी घेऊन आले तर आपल्या इतकं वाईट नाही. आतापर्यंत आम्ही 2-3 वेळा ते झाड काढण्यासाठी खाजगी जेसीबी घेऊन आलो तर तिथं सुद्धा या माणसाने दादागिरी केली आणि जेसीबी वाल्यांना आल्या पावली परत पाठवलेलं आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतोय की तुम्हीच आता एखादा जेसीबी वाला बघा, त्याला संरक्षणाची हमी द्या आणि तुमच्या पद्धतीने आमचा वहिवाटी रस्ता खुला करा. गेल्या 5-6 वर्षांपासून आमचा रस्ता अशा पद्धतीने बंद झाल्याने आम्हाला पिकं पिकवता येत नाही. पिकवलेली पिकं आम्हाला बाहेर बाजारपेठेत नेता येत नाही, इतकी आमची हाल होते. अहो रात्री अपरात्री समजा साप चावला, काही झालं, कोणी आजारी पडलं, अक्षरशः आमची न्यायची हाल होते. आम्ही दुसऱ्यांचे पडीक क्षेत्र आहे, ते मुंबईला राहतात, त्यांचं सध्या तिथं लक्ष नाहीये, अशा पडीक क्षेत्रातून जात असतो सध्या. आता त्यांनी पण आम्हाला सांगितलं की भाऊ आम्ही आता गावाला राहायला आलो, आता आमच्या क्षेत्रातून जायचं नाही. ठीक आहे, पण त्या पडीक क्षेत्राची सुद्धा तुम्हाला व्यथा सांगतो. ज्या वेळेस पाऊस पडला की ते वावर पूर्णपणे चिखलमय होतं. एकदा आमचा भाऊ आजारी पडला, अपंग येतो, आमच्या पुतण्याने अक्षरशः त्याला पाठंगुळी लावून जवळजवळ 1.5 किलोमीटरचं अंतर आहे मुख्य रस्त्यावर, अशा पद्धतीने त्याला तो घेऊन गेला. आता तुम्ही सांगा, दुर्दैवाने समजा एखाद्याला रात्री सर्पदंश झाला, बिबट्याचा हल्ला झाला, काही आजारी पडलं, ही जबाबदारी घेणार कोण? आणि मग मायबाप सरकार, तुम्हाला आम्ही मायबाप म्हणणार कसं? अहो तुमचे कायदे खूप श्रेष्ठ आहे, पण ते कागदोपत्री आहे. आतापर्यंत फक्त यांच्या कागदोपत्री हालचाली चाललेल्या आहे. विभागीय आयुक्त अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहितात, अप्पर जिल्हाधिकारी ते पत्र तहसीलदाराला फॉरवर्ड करतात, तहसीलदार ते मंडळाधिकाऱ्याला फॉरवर्ड करतात आणि मंडळाधिकारी मात्र कारवाई करताना काय करतात की फक्त त्याला आपण फॉर्मॅलिटी म्हणतो अशा पद्धतीची कारवाई करतात. आता तुम्ही सांगा, आज आम्ही असं का म्हणायचं नाही का हे पैसे खाऊन मॅनेज होतात आणि अशा पद्धतीने चुकीचं काम करतात. बघा, रस्त्याचा खोटा नकाशा दिला, रस्त्याचा निकाल बेकायदेशीर दिला, रस्त्याच्या खोट्या नकाशावर कायदेशीर कारवाई करायची तर ती 3 वर्षापासून प्रलंबित आहे. हे असे जे काम आहे हे बिगर दिल्या घेतल्याचे होऊ शकतात का? आता आमचे बावनकुळे साहेब म्हणतात की लाचखोरी थांबवण्यासाठी आपण ऑफिस मध्ये कॅमेरे लावू.
अहो सर, यांनी लाच खाण्याची पद्धतच बदलली. आता हे काय करतात तर दलालांच्या माध्यमातून निर्जन ठिकाणी पैसे घेऊन यायला सांगतात आणि तिथे अशा पद्धतीने हे लाच घेतात. आणि यांचे हे वकील, ज्याला चुकीचं काम करायचंय, अहो आमचा हा माणूस त्या प्रतिवादीला जाऊन भेटला, त्याला बोलला, अरे बाबा पोलिसाला पैसे, आपल्या वकिलाला पैसे तुला पण भरावे लागतात, आम्हाला पण भरावे लागतात. आम्ही असं समजू की आमचे 50,000 आम्ही वकिलाला दिले, तर त्याच्यापेक्षा असं कर, हे 50,000 रुपये तुला ठेव आणि हे प्रकरण मिटून टाक. तर त्याला प्रतिवादी काय म्हणतो? प्रतिवादी म्हणतो की अरे मी तहसीलदाराला 1.5 लाख रुपये भरले, मी प्रांताला 1.5 लाख रुपये भरले, वकिलाचे वेगळे, बाकीचा इतर खर्च वेगळा. अरे जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये माझे खर्च झाले आणि तुझ्या 50,000 काय व्हायचंय? म्हणजे बांधवांनो, अनलिगल काम सुद्धा यांच्या एवढे अंग वळणी पडले की ते सुद्धा ताठ मानेने सांगतात की आम्ही याला एवढे पैसे भरले, त्याला तेवढे पैसे भरले. मी तर असं सांगतो मुख्यमंत्री साहेबांना आणि महसूल मंत्री साहेबांना की साहेब, सगळ्याच गोष्टीचे पुरावे देता येईल एवढी सक्षम व्यवस्था दुर्दैवाने आपल्या देशात अजून विकसित झालेली नाही. आणि म्हणून हे लाचखोर अधिकारी सुटतात. आणि म्हणून प्रतिवादी याने जो दावा केला की यांनी 1.5 लाख घेतले आणि त्यांनी 1.5 लाख घेतले, तो खरा की खोटा आम्हाला माहित नाही, पण आम्ही सांगतो परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे की यांनी पैसे घेतले हे त्या परिस्थितीतून सिद्ध होऊ शकतं. म्हणून आम्ही सांगतो की प्रतिवादी तत्कालीन मंडळ अधिकारी तांबोळी, तत्कालीन 2 मिनिटं तहसीलदार एकनाथ बंगाळे, तत्कालीन प्रांताधिकारी हेमांगी भामरे पाटील, विद्यमान तहसीलदार सुरेंद्र देशमुख आणि विद्यमान मंडळ अधिकारी सुनील काकड या सर्वांची नार्को टेस्ट करण्यात यावी, जेणे करून त्यांनी खरोखर पैसे घेतले की नाही हे सिद्ध होईल. एवढेच मी या निमित्ताने विनंती करतो आणि हेच सांगतो की जोपर्यंत आमचा रस्ता 22 तारखेला तिथं खुला होणार नाही योग्य प्रकारे, तोपर्यंत आम्ही इथलं आंदोलन थांबवणार नाही. आणि मग या ठिकाणी आमचा अंत झाला तरी चालेल. काल आमच्या पुतण्याला कुत्र्यासारखा जाऊन याने लोचका तोडलाय. आम्ही सत्याने जाणारे माणसं आहोत. आम्ही सांगतो की बाळा, तुझ्या रक्ताचा एक थेंब देखील आम्ही वाया जाऊन देणार नाही. संविधानिक मार्गाने लढता लढता आम्ही मरण आलं आम्हाला तरी चालल, पण असत्याच्या विरुद्ध आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही. आणि धनशक्ती विरुद्ध आत्मशक्तीचा विजय मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय. चटई